आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी। कर्नाटकात सापडले ओमिक्रॉनचे 2 रुग्ण। जगभरात कोरोनाबाबत नव्याने धास्ती निर्माण करणारा ओमिक्रॉनचा व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता। मात्र भारतीयांची ही निश्चितता अल्पजीवी ठरली आहे, कारण भारतात ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना लव अग्रवाल यांनी कर्नाटकामध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे आता राज्यभरात अतिदक्षता घेण्याची पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अजूनही बरसात आहे, बळीराजा संकटात आहे। जवाद चक्रीवादळाचा ओडिशाला तडाखा। शेतकरी आंदोलनामुळे देशाचे 2731.31 कोटीचे नुकसान। एसीबी धाडीत सापडलेल्या अधिकाऱ्यांच्या पत्नीचा मृत्यू। हलगामचे बायपास रद्दसाठी प्रभावी आंदोलन उभारणार। कोरोना योद्ध्यांच्या सेवेबाबत निवेदन सादर। बीडी ग्रामपंचायतीत खुलेआम ओल्या पार्टीचा प्रकार। आमदार अभय पाटील यांच्या तक्रारीनंतर होर्डिंग घोटाळ्याची चौकशी सुरू। बेळगावात जिनोम प्रयोगशाळा। महाराष्ट्र एकीकरण समिति कार्यकर्त्यांचे लक्ष महामेळाव्याच्या घोषणेकडे। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शहर आणि तालुका परिसरात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे। बुधवारी मध्यरात्री झालेल्या तुफान पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी राजाचे अतोनात नुकसान झाले आहे। पावसाची बरसात दिवसभर सुरू राहिली होती। या पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे। तसेच शहरी भागातील रस्त्यांवर पाण्याची तळी निर्माण झाली आहेत। ऐन डिसेंबरच्या हिवाळी मोसमात दाखल झालेल्या अवकाळीचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। पावसाच्या बरसातीमुळे बळीराजावर पुन्हा एकदा संकट ओढवले। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्रीपासून शहर परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। या पावसाचा जोर गुरुवारी पहाटेपर्यंत कायम होता। मागील काही दिवसांपासून अवकाळी कहर सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। बुधवारच्या पावसाने पुन्हा एकदा कहर केला। यामुळे भात पिकाबरोबर फळबागांचेही नुकसान झाले। गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे। दिवाळीच्या सणानंतर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। बेळगाव तालुक्यातील बासमती तांदळाचा साठा देखील पावसाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालाय। अखंडपणे बरसात झाल्यानंतर गेले 2 दिवस पावसाने उसंती घेतली होती, मात्र ढगाळ वातावरण कायम होते। बेळगाव, खानापूर, निपाणी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला। यामुळे भात कापणीच्या कामांवर परिणाम झाला। अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले। चिक्कोडी, अथनी तालुक्यातील द्राक्ष पिकांना याचा फटका बसला। शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी आता सरकारकडून भरपाई रक्कम दिली जाणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे। जवाद चक्रीवादळाचा ओडिशाला तडाखा। सध्याच्या तुफानी पावसाचे मुख्य कारण म्हणजे ओडिशामध्ये निर्माण झालेले जवाद हे चक्रीवादळ आहे। ताशी 85 किलोमीटर इतक्या वेगाने हे चक्रीवादळ घोंगावत आहे। त्यामुळे हवामान खात्याने अतिदक्षतेचा इशारा दिलाय। तसेच ओडिशा सरकारने जवाद चक्रीवादळाच्या संदर्भात दक्षतेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत। 4 डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारपट्टी भागातील 13 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला असून
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे आदेश दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याची तीव्रता सध्या वाढत आहे. 2 डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला जवाद असे नाव देण्यात आले आहे. सौदी अरेबियाने हे नाव दिले आहे. जवाद हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा यांच्या किनारपट्टीवरून जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे आयुक्त पी.के. जेना यांनी समुद्रामध्ये वादळ निर्मिती संदर्भातील परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास हे वादळ समुद्रामधून जमिनीवर दाखल होईल. याचा फटका ओडिशा बरोबरच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनामुळे देशाचे 2731.31 कोटीचे नुकसान. केंद्र सरकारने आणलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तब्बल 1 वर्षाहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तब्बल 2731.31 कोटी रुपयांचा टोलचा तोटा सहन करावा लागला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. राज्यसभेत उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये टोल वसुली प्रभावित झाली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये आंदोलकांनी पंजाबमधील टोल नाके बंद करण्यास सुरुवात केली, ज्याचा परिणाम हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये दिसून आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील 60 ते 65 टोल नाक्यांवर परिणाम झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. एसीबीच्या धाडीत सापडलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू. मागील आठवड्यात एसीबीच्या पथकाने बेळगावसह राज्यभरात धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली होती. त्याचप्रमाणे आता अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनाही चौकशीच्या सत्राला सामोरे जावे लागत आहे. या जोरदार धाड सत्राचा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनी चांगलाच धसका घेतला आहे. यामध्ये बेंगळूर येथील एका अधिकाऱ्याच्या पत्नीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे एसीबीचे धाड सत्र अधिकाऱ्यांच्या कुटुंबावरही बेतले असल्याची चर्चा होत आहे. तसेच बेळगाव जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभाराची चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. एसीबीच्या धाड सत्रात बेळगावातील विविध सरकारी खात्यांचे अधिकारी अडकले आहेत. त्यांनी घरातील पाईपलाईनसह विविध ठिकाणी दडवून ठेवलेली मालमत्ता उघडकीस आली होती. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या पाईपलाईन प्रकरणाची बेळगाव परिसरात जोरदार चर्चा झाली होती. हलगा-मच्छे बायपास रद्दसाठी प्रभावी आंदोलन उभारणार. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी गिळंकृत करणाऱ्या हलगा-मच्छे बायपास प्रकल्पाच्या विरोधात राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून प्रभावी आंदोलन उभे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या या प्रकल्पाच्या स्थगितीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र हा प्रकल्प पूर्णतः रद्दबातल व्हावा यासाठी सरकारला जागृत करण्यात येणार आहे. याकरिता राज्य रयत संघटना प्रभावी आंदोलन उभे करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. हलगा-मच्छे प्रकल्प निर्माण करण्यासाठी कोणतीही अधिकृत योजना नाही. त्याचप्रमाणे प्रकल्पासाठी 0 पॉइंट निश्चित करण्यात आलेला नाही. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने देखील स्थगितीचा आदेश बजावला आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आंदोलन उभे करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकरी संघटित करून येत्या अधिवेशनाच्या कालावधीत आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಜೇಷನ್ ಅಂದ್ರೆ 4161 ಆಗಿದೆಯಾ, ರೈತರಿಗೆ ಕಾಂಪನ್ಸೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಅದರ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಕಾಸ್ಟ್ ಎಷ್ಟು, ಅದು ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿಗೆ ರಸ್ತೆ, ಇದರ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾದ ನಿಖರವಾದ ತಿಳುವಳಿಕೆ ಇಲ್ಲದಲೇ ತಮಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಅನ್ನೋ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ತಾವು ದೌರ್ಜನ್ಯದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರ ಬಳಕೆ ಮಾಡಿ ರೈತರನ್ನ ಎಳೆದು ಬಿಸಾಕಿ ತಾವು ರಕ್ಷಣೆ ಕೊಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ತೀರಿ ಅನ್ನೋದಾದರೆ ಏನು ಗುಂಡಾಯಿಸಮ್ ಮಾಡೋದಾ ಸರ್ಕಾರ ರೈತರ ಮೇಲೆ? कोरोना योद्ध्यांच्या सेवेबाबत निवेदन सादर. कोरोना काळात राज्य सरकारच्या सूचनेनुसार सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याची मागणी प्रलंबित राहिली आहे. यापूर्वी दिलेल्या निवेदनांचा विचार करण्यात आलेला नाही, तसेच त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि या कोरोना योद्ध्यांच्या सेवेचा विचार करून त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी या कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी
करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून परिचारिका म्हणून या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली होती. कंत्राटी तत्वावरील या कर्मचाऱ्यांना आता कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर संकट ओढवले आहे. याची सरकारने नोंद घ्यावी आणि त्यांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी विनया कार्लेकर, अक्षता शिवणगेकर, लक्ष्मी सन्नक्की आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. बीडी ग्रामपंचायतीत खुलेआम ओल्या पार्टीचा प्रकार. खानापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतच्या पीडीओनी कचेरीत लोकांना तिष्ठत देऊन बीडी ग्रामपंचायतीत ओली पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तहसीलदार आणि तालुका पंचायत मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. गाव पातळीवर पीडीओंच्या मनमानीबाबत अखेर तक्रारी ऐकू येतात. त्याहून अधिक धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील बीडी गावात घडला आहे. बीडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील अन्य काही ग्रामपंचायतीच्या पीडीओ व अन्य कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात ओली पार्टी केली. काही लोकप्रतिनिधींनी हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केले असून याबाबत तहसीलदार आणि तालुका पंचायत मुख्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. सरकारी गणवेशात गळ्यात ओळखपत्र घालून पार्टी करण्यात मग्न असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पार्टीचे दृश्य आता सर्वत्र व्हायरल झाले आहे. या पार्टीमध्ये पीडीओ गणेश केएस, भीमाशंकर, मुत्तन्ना गुरव, सचिव नेत्रावती एमडी, नेत्रावती गिरी आदी सहभागी झाल्याचे दिसून येते. त्यांच्या विरोधात बीडी ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार व तालुका पंचायत मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार अभय पाटील यांच्या तक्रारीनंतर होर्डिंग घोटाळ्याची चौकशी सुरू. महानगरपालिकेतील होर्डिंग घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी 2 अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी मनपामध्ये आले होते. हे पथक दिवसभर आयुक्त डॉक्टर रुद्रेश गहाळी यांच्या कक्षात ठाण मांडून होते. बेळगाव शहरात सध्या होर्डिंग्ज व संबंधित फलकांवरील जाहिरात कर वसुली 5 वर्षांपूर्वीच्या दराने केली जाते अशी तक्रार आमदार अभय पाटील यांनी केली होती. त्याची दखल घेत नगर प्रशासन खात्याने ही चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी एक सहाय्यक कार्यकारी अभियंता व एक कनिष्ठ अभियंता अशी 2 अभियंत्यांचा समावेश असल्याच्या पथकाची स्थापना केली आहे. हे पथक मंगळवारी बेळगावला येणार असल्याची लेखी माहिती नगर प्रशासन खात्याच्या संचालकांनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉक्टर घाळी यांना दिली होती. यावेळी होर्डिंग्सशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे घेऊन महसूल उपस्थित राहण्याचा आदेशही त्यात देण्यात आला होता. त्यानुसार चौकशी वेळी विभागातील सर्व प्रमुख अधिकारी व संबंधित कर्मचारी आयुक्त कक्षात उपस्थित होते. दिवसभर ही चौकशी सुरू होती. होर्डिंग्स व अन्य जाहिरात कर वसुलीशी संबंधित सर्व माहिती पथकाने जमा केली आहे. पथकाकडून त्याचा अहवाल नगर प्रशासन खात्याकडे दिला जाणार आहे. या संदर्भातचा पुढचा निर्णय खात्याकडूनच घेतला जाणार आहे असे समजते. बेळगावात जिनोम प्रयोगशाळा. ओमिक्रॉनच्या धास्तीने हैराण झालेल्या बेळगावकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. येत्या आठवड्यात बेळगावात जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे कोरोना चाचण्यांची क्षमता तर वाढणार आहे, शिवाय ओमिक्रॉनसह अन्य विषाणूंची चाचणीही या प्रयोगशाळेत करता येणार आहे. बेळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्हणजेच बिम्स मध्ये ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे. राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे मुख्य सचिव टी.के. अनिल कुमार यांनी ही माहिती दिली आहे. बेळगावसह गुलबर्गा, म्हैसूर येथेही प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात 6 ठिकाणी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. दुसरी लाट जुलै महिन्यात ओसरली, पण प्रयोगशाळा मात्र सुरू झाली नाही. आता तिसऱ्या लाटेची शक्यता व ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 6 ठिकाणी प्रयोगशाळा सुरू केल्या जात आहेत. बेळगावात सध्या कोरोनाची चाचणी आयसीएमआर तसेच बिम्स येथील प्रयोगशाळेत केली जात आहे. बेळगावात कोरोना संसर्ग सुरू झाला त्यावेळी चाचणीसाठी प्रयोगशाळा नव्हती. स्वॅब पुणे, बेंगळूर किंवा चिमोगा येथे पाठविले जात होते. केंद्र शासनाच्या आयसीएमआर येथे आधी कोरोना चाचणी सुरू झाली. त्यानंतर बिम्स व काही खासगी हॉटेलमध्ये कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांचे लक्ष महामेळाव्याच्या घोषणेकडे. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासन आणि सरकारकडून विशेष तयारी करण्यात येत आहे. दरवेळी महाराष्ट्र एकीकरण समिती विधिमंडळ अधिवेशनाला विरोध करून सीमा भागातील मराठी जनतेच्या भावना व्यक्त करत असते. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचे लक्ष समितीकडून अधिकृत घोषणेकडे लागले आहे. समिती बैठकीनंतर गावागावात जागृतीला वेग येणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर कर्नाटक सरकारकडून बेळगाववर आपला दावा दाखवण्यासाठी 2006 पासून बेळगावात विधिमंडळ
अधिवेशन घेण्यात येत आहे। मराठी माणसांच्या या मेळाव्यात महाराष्ट्रातील अनेक मंत्री व नेत्यांनी सहभाग दर्शविला आहे। पोलिसांची बंधने जुगारून मराठी माणसाने महामेळावा यशस्वी केला आहे। त्यामुळे 13 डिसेंबर पासून होणाऱ्या विधिमंडळात अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे रणशिंग कधी फुंकणार याबाबत लोकात उत्सुकता आहे। समितीमध्ये एकी झाल्यामुळे मराठी माणसांची ताकद वाढली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही हा मेळावा औत्सुक्याचा विषय ठरला आहे। येत्या 2 दिवसात महामेळाव्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बेळगावातील सुवर्ण सौध मधील विधिमंडळ अधिवेशन रद्द करण्यात येणार आहे ही अफवा आहे। नियोजित विधिमंडळ अधिवेशन 13 ते 24 डिसेंबर दरम्यान सुरळीत पार पडणार आहे अशी माहिती महसूल मंत्री आर अशोक यांनी दिली। बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे असे असून काही लोक विधिमंडळ अधिवेशन रद्द होणार आहे अशी अफवा पसरवत आहेत, पण कोरोनाबाबत आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे। विधिमंडळाचे दोन्ही सभापती अध्यक्षांनी सुवर्ण सौधची पाहणी केली आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, त्यामुळे बेळगावातील नियोजन अधिवेशन होणारच। विमानतळावरही आरटीपीसीआरची सक्ती। ओमिक्रॉन बाबत खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची सक्तीने आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या संदर्भात आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी बेंगळुरू येथील केंपेगौडा विमानतळाला भेट देऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत सक्तीने आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल याबाबत आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांनाही सूचना केली आहे। गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार आहेत। आरोग्य खात्याच्या कोरोना वॉरियर्सनी प्रतिबंधक लसीचे डोस घेऊन 7-8 महिने झाले आहेत। त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चालली असल्याचा अहवाल प्राप्त झालाय। बूस्टर डोस देण्यास केंद्राने मंजुरी दिली तर त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येईल असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। अवकाळी पावसाने ऊसतोड मजुरांच्या डोळ्यात आणले पाणी। गेल्या 2 दिवसांपासून अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पाऊस पडल्याने याचा ऊसतोडणी हंगामावर परिणाम झाला असून ऊसतोड मजुरांचे मोठे हाल झाले आहे। ऊसतोड मजुरांनी विसाव्यासाठी उभारलेली पाल व संसार उपयोगी साहित्य व धान्य पाण्यात राहिल्याने त्यांचे जगणे असहाय्य झाले आहे। ऐन हंगामातच अवकाळी पावसाने थैमान घातल्याने ऊसतोड मजूर आपल्या झोपडीत बसून आहेत। पावसाचा जोर वाढला तर मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे। ऐन हंगामात अवकाळीने ऊसतोड मजुरांच्या डोळ्यात पाणी आणले
असल्याने ते हवालदिल झाले आहेत। सध्या साखर कारखान्याचे ऊस गळीत हंगाम जोरात सुरू असून अनेक कारखान्याचे ऊसतोड मजूर हे कारदगाव, बारवाड, मांगूर, भोज, ढोणेवाडी, बोरगाव, माणकापूर, शिरदवाड, जनवाड भागात दाखल झाले आहेत। मोकळ्या जागेवर व सार्वजनिक ठिकाणी सदर ऊसतोड मजूर आपली झोपडी उभा करून वास्तव्यात आहेत। पण गेल्या 2 दिवसापासून अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाल्याने रात्रभर अक्षरशः पावसाने थैमान घातल्याने सदर पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी शिरून संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे। माझं नाव आहे करतुंडी गाव, बीड जिल्हा। गावातून आलेलो आहेत आम्ही ऊस तोडणे हंगामात जवार कारखान्याला। इकडे आल्यानंतर हे पावसाने अशी आमची परिस्थिती झाली, कोपरं वगैरे भिजल्यात, धान्य हे सगळं भिजून गेलेलं आहे। त्यामुळं काय पावसाने आमची बरीचशी अडचण झालेली आहे। लेकरं बाळ पावसात असल्यामुळं रात्रभर काही झोप नाही, सगळे पाण्याने भिजलेले। निपाणीत बंद घर फोडून धाडशी चोरी। निपाणीत बंद घर फोडून धाडशी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री पावले गल्ली येथे घडला। बंद घरातील साहित्य विस्कटून अज्ञात चोरट्यांनी 11 तोळे सोने व रोख 40,000 रुपये असा जवळजवळ 6 लाखांचा ऐवज लंपास केला आहे। तर शेजारी राजननगर आडके प्लॉट मधीलही एक बंद घर फोडले। गेल्या 8 दिवसातील या भागातील ही 4थी चोरीची घटना आहे। चोरट्यांनी अशोक पावले यांच्या घरातील 28 ग्रॅम सोन्याच्या पाटल्या, 35 ग्रॅम सोन्याचा हार, 30 ग्रॅम सोन्याचा बिस्किटचा तुकडा, 2 ग्रॅम कर्णफुले, अर्धा तोळा सोन्याची चेन, अर्धा तोळा लहान मुलांच्या अंगठ्या व इतर दागिने असे 11 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख 40,000 असा ऐवज लंपास केला आहे। पावले गल्ली येथील अशोक भैरू पावले हे मंगळवारी बेळगाव येथे सकाळी नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नासाठी पत्नीसह गेले होते। चोरट्यांनी प्रथम राजननगर आडके अज्ञात प्लॉट येथील निवृत्त शिक्षक अशोक शंकर जाधव यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला। त्यानंतर नजीकच्या पावले गल्लीतील अशोक पावले यांचे बंद घरात दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला। 2 तिजोरीतील 11 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख 40,000 रुपयांची रक्कम लंपास केली। पंतप्रधान मोदींचा बेंगळूर दौरा लांबणीवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 6 डिसेंबर रोजीचा नियोजित बेंगळूर दौरा लांबणीवर पडला आहे। बेंगळूर विद्यापीठात नव्याने सुरू होणाऱ्या आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विभागाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते। याशिवाय विविध निवासी योजनांचेही उद्घाटन यावेळी करण्यात येणार होते, पण काही अपरिहार्य कारणांमुळे मोदी यांचा बेंगळूर दौरा लांबणीवर पडला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरीस कोरोनाची स्थिती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळूर दौरा करतील अशी शक्यता आहे। अवकाळी पावसाने 27,000 हेक्टर पिकांचे नुकसान। गेल्या 15 आठवड्यात बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 26,807 हेक्टर क्षेत्रांमधील पिकांची हानी झाली आहे। यामध्ये सर्वाधिक भात पिकाचे नुकसान झाले असून सुमारे 5,000 हेक्टरवरील भात पिकांना फटका बसला आहे। सध्या तरी हेक्टर 6,800 रुपयांची मदत शासनाने भरपाई म्हणून जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात नुकसान हे हेक्टरी 75,000 रुपये आहे। गेल्या महिन्याभरात 85 मिलीमीटर पाऊस झाला असून हा पाऊस सरासरीच्या 217% इतका आहे। सप्टेंबर अखेर पावसाळा संपला तरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये जोरदार पावसाची हजेरी सुरूच आहे। जिल्ह्यात ऑक्टोबर मध्ये सरासरी 92 मिलीमीटर तर नोव्हेंबर महिन्यात 85 मिलीमीटर पाऊस बरसला। ऑक्टोबरचा पाऊस सरासरीच्या तुलनेत 8% कमी आहे, तरी नोव्हेंबरचा पाऊस हा सरासरीच्या 217% पडला। या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 26,807.3 हेक्टर मधील पिकांची हानी झाली आहे। अवकाळी पावसामुळे भात, हरभरा, मका, गहू पिकांना मोठा फटका बसलाय। बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील भात पिकांची मोठी हानी झाली आहे। या 3ही तालुक्यात मिळून 5,075 हेक्टर भात पिकाला हानी पोहोचली आहे। 3 दिवसात 271 शिक्षकांच्या झाल्या बदल्या। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बदलीसाठी 1,400 शिक्षकांनी अर्ज केले आहेत। बुधवारी 400 शिक्षकांना बदलीसाठी निमंत्रित करण्यात आले होते। त्यापैकी 37 शिक्षकांची बदली अन्य ठिकाणी झाली। 3 दिवसात 271 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या। गुरुवार व शुक्रवार 2 दिवस बदली प्रक्रिया चालणार आहे। जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात सोमवारपासून बदली प्रक्रियेला प्रारंभ झालाय। पहिल्या दिवशी 100 पैकी 37 शिक्षकांच्या बदल्या झाल्या। मंगळवारी 400 शिक्षकांना बोलावण्यात आले होते। त्यापैकी 107 शिक्षकांच्या इच्छित ठिकाणी बदल्या झाल्या। बुधवारी 400 शिक्षकांना बदलीसाठी निमंत्रित करण्यात आले होते। त्यापैकी 37 शिक्षकांच्या बदल्या झाल्या। बेळगाव रूरल 18, बैलहोंगण 7, कित्तूर 9, खानापूर 2 तर सौंदत्तीत 1 शिक्षकाची बदली झाली। एकूण दिवसभरात बुधवारी 37 शिक्षकांच्या बदल्या झाल्या। महांतेश नगरात ड्रेनेज समस्येची पाहणी।
महांतेश नगरापासून कॉलनीपर्यंत ड्रेनेजचे पाणी रस्त्यातून वाहत असल्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी पाहणी केली. येत्या 3 दिवसात ही समस्या मार्गी लावावी अशी सूचना पाणी पुरवठा मंडळाला केली. अनेक दिवसांपासून महांतेश नगर ते भारत कॉलनीपर्यंत ड्रेनेज समस्या निर्माण झाली आहे. सांडपाणी रस्त्यातून वाहत आहे. अनेक घरातून सांडपाणी परतत आहे, त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतोय. या भागातील नगरसेवक राजशेखर डोनी यांनी ही समस्या आमदार बेनके यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार बेनके यांनी बुधवारी सकाळी परिसरात ड्रेनेज समस्येची पाहणी केली. यावेळी त्यांनी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांना येत्या 3 दिवसात ही समस्या दूर करावी अशा सूचना केल्या. मटका घेणाऱ्याला अटक, एकटा फरार. स्टेशन रोड येथे मटका घेणाऱ्यांवर छापा टाकून एकाला खडेबाजार पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल जप्त करण्यात आला, तर एक जण फरार झाला. संबंधितांवर खडेबाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. स्टेशन रोड येथे काही जण मटका घेत असल्याची माहिती खडेबाजार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. यावेळी एकाला अटक करण्यात यश आले. त्याच्याकडून 4,300 रुपये रोख रक्कम, एक मोबाईल जप्त करण्यात आला. कारवाईचा सुगावा लागल्याने एक जण फरार होण्यास यशस्वी झाला. संबंधितांवर खडेबाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडेबाजार पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर अधिक तपास करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मुदगा येथील शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित. सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांसह बँकेच्या अधिकाऱ्यांनी कृषी कर्जाबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे मुदगे कृषी पत्तीन सहकारी संघाच्या विरोधात छेडलेले आमरण उपोषण शेतकऱ्यांनी मागे घेतले. मुदगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधात संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी संघाच्या कार्यालयात टाळे ठोकून आमरण उपोषण केले होते. याबाबतची माहिती मिळताच बेळगाव सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक रवींद्र पाटील, डीसीसी बँकेचे तालुका नियंत्रण अधिकारी, बँक निरीक्षक अरुण पाटील व रवींद्र पाचापूर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांच्या तक्रारी व शंकांचे निरसन केले. तसेच कृषी कर्जासंदर्भातील प्रस्ताव मुदगे कृषी पत्तीन सहकारी संघाने डीसीसी बँकेकडे पाठविला आहे. तथापि आचारसंहिता लागू असल्यामुळे येत्या 16 डिसेंबर पर्यंत काही करता येणार नाही. मात्र त्यानंतर तात्काळ आवश्यक कार्यवाही केली जाईल असे ठोस आश्वासन त्यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले. अवकाळी पावसामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडियम जलमय. भारत न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी अवघा 1 दिवस शिल्लक असतानाच मुंबईतील अवकाळी पावसाचा वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबईत जवळपास संपूर्ण दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली. त्यामुळे दोन्ही संघांचे सराव सत्र रद्द करण्यात आले. वानखेडेची खेळपट्टी सुद्धा पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली असून काही ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाल्याचेही निदर्शनास आले. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी दुपारपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. शुक्रवारपासून उभय संघातील दुसऱ्या कसोटीला प्रारंभ होणार असून त्या दिवशीही पावसामुळे काही षटकांचा खेळ वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. शनिवारपासून आकाश निरभ्र असेल अशी आशा आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने या कसोटीसाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षक क्षमतेपैकी फक्त 25% चाहत्यांनाच प्रवेशाची मुभा दिली आहे. त्यामुळे फक्त 1,500 तिकिटे सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना मिळणार असताना 5 वर्षांनी वानखेडेवर होणाऱ्या कसोटीत पावसाने खेळखंडोबा केल्यास सर्वांचाच हिरमोड होईल. कराटेत सृष्टी जाधवला सुवर्ण पदक. जीएसएस कॉलेजची सृष्टी स्वप्नील जाधव हिने कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. कोल्हापूर क्रॉस येथील स्पोर्ट्स हॉस्टेलच्या कुस्ती सभागृहात सरस्वती पदवीपूर्व कॉलेज आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या आंतर महाविद्यालयीन मुलींच्या कराटे स्पर्धा झाल्या. 35 ते 40 वयोगटात सृष्टीने कीर्तना सुतार हिचा 5-1 असा पराभव करीत सुवर्ण पदक पटकावले. बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन तिला गौरविण्यात आले. तिला कराटे प्रशिक्षण दीपक काकतीकर, अमित वेसने, जीएसएस कॉलेजचे क्रीडा प्राध्यापक विनय नाईक, प्राचार्य प्रणव पित्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. समाजसेविका माधुरी जाधव यांची ती कन्या होय. बेळगावच्या मुलींना टेटेचे जेतेपद. बेंगळूर येथील मल्लेश्वर असोसिएशन फिनियर येथे झालेल्या MS रामय्या राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत संगम बैलूर अकादमीच्या मुलींनी 3 गटात विजेतेपद मिळविले. 11 वर्षाखालील होप्स, 13 वर्षाखालील कॅडेट आणि 15 वर्षाखालील सब ज्युनियर मुलींच्या गटात संगम बैलूर अकादमीच्या मुलींनी चमकदार कामगिरी केली. 15 वर्षाखालील गटात सानवी मांडेकर हिने बेंगळूरच्या निहारिकावर 11-6, 10-12, 11-7, 11-6 अशी मात
केली. 13 वर्षाखालील कॅडेट मुलींच्या गटात आयुषी गोडसेने स्मृती सुदर्शनचा 13-12, 11-8, 11-6 असा पराभव केला. 11 वर्षाखालील होप्स मध्ये तनिष्का काळभैरवने राशी राव हिचा 11-4, 11-4, 7-11, 11-2 असा पराभव केला. तिन्ही गटातील विजेत्या मुलींना प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन लाभले. खानापुरात बॅडमिंटन स्पर्धा. फ्रेंड्स बॅडमिंटन क्लब तर्फे आयोजित बॅडमिंटन स्पर्धा खानापूर बॅडमिंटन असोसिएशनच्या कोर्टवर नुकत्याच झाल्या. 40 वर्षाखालील, 40 वर्षावरील व महिला अशा 3 गटात या स्पर्धा झाल्या. स्पर्धेतील अनुक्रमे विजेते महिला गट अश्विनी कुंभराळकर, श्रद्धा भरमकर, 40 वर्षाखालील तुळशीदास मोरे व रॉबर्ट गोन्साल्विस, राजेंद्र मोटार व डॉक्टर डी नाळगौडा. बेस्ट स्मॅशर तुळशीदास मोरे व बेस्ट डिफेंडर रॉबर्ट गोन्साल्विस. 40 वर्षाखालील राहुल पाटील व विनोद कदम, सागर कोडोली व संजय कारेकर. बेस्ट स्मॅशर भूषण पाटील व बेस्ट डिफेंडर गौरीश सोनाली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तुळशीदास मोरे यांनी सूत्रसंचालन केले. रॉबर्ट गोन्साल्विस यांनी आभार मानले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.